चला, प्रकाशाच्या सर्व प्रदात्या सद्गुरूंना वंदन करूया. प्रार्थनेने आपल्या वर्गाला सुरुवात करूया. ओम मातृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मविद्या नमस्कृत्यं मद्गुरु सद्गुरु चरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टांगराजमार्गे करोम्यहं. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनादतेजोऽहं. नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनेशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायक हरिहर ओम. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करायचं. संपूर्ण ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरनं फिरवून घ्यायची. सर्वांना नमस्कार. आज आपला प्रगत ब्रह्मविद्येचा प्रथम वर्ग आपण सुरुवात करतोय. माझा सर्वांना पहिला असा प्रश्न आहे की आपण ब्रह्मविद्येचा प्राथमिक वर्ग जेव्हा पूर्ण केला त्याला जे काही दिवस झाले असेल, मग कोणाचे 4 महिने 6 महिने, कोणाचे 2 वर्ष, कोणाचे 5 वर्ष, काय जो कालावधी असेल, या कालावधीमध्ये आपण ब्रह्मविद्येच्या प्राथमिक साधनेचा किती भाग आपण रोज आपल्या आचरणामध्ये आणतोय याच्यावर सर्वांनी विचार करायचा. कारण आपल्या प्रगत साधनेचा सगळा मूळ पाया हा आपला प्राथमिक साधना आहे. पण ही साधना आपल्याकडनं जर व्यवस्थित व्हायची असेल तर आपल्याला प्राथमिक साधनेचे सर्व घटकांच्या अंगांची व्यवस्थित तात्विक माहिती आणि प्रायोगिक माहिती दोन्ही व्यवस्थित माहिती असली पाहिजे. प्राथमिकचा जो अभ्यास आहे हा मुख्यत्वे करून शरीरशुद्धी आणि मनशुद्धी या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट आहे. कारण या दोन गोष्टी जर शुद्ध झाल्या तरच आपल्याला अध्यात्मशास्त्राचं पुढचं पाऊल आपलं खूप व्यवस्थित चालतं. अन्यथा फक्त आपण काय होतो, तात्विक भाग खूप शिकतो आणि मग ते फक्त शब्दरूप आणि ज्ञान म्हणून आपल्याकडे राहतं. तर हे ज्ञान केवळ शब्दरूपाने आपल्यामध्ये राहू नये म्हणून आपल्याला प्रायोगिक अंगाकडे खूप जास्त लक्ष द्यायचं. कारण अध्यात्मशास्त्राचा एक नियम असा आहे की तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर आधी कृती करावी लागते. कृती केल्याशिवाय अनुभूती येत नाही. अनुभूती आल्याशिवाय श्रद्धा भाव वाढत नाही. ही साखळी अशी एकमेकांशी जोडलेली आहे सर. मग आपल्याला जर मनापासून साधना करायची आहे असा संकल्प आपण केला
तर त्या मार्गावर चालण्यासाठी काही नियम आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरणं अत्यंत आवश्यक आहे. अशा नियमांचं आपल्याला पालन करण्यासाठी जेवढं चांगलं जमेल तेवढा आपल्याला या साधनेचा फायदा होताना दिसेल. तर आता आपण जवळपास 66 लोकांची नोंदणी आतापर्यंत त्या ग्रुपवर लोकांनी वैयक्तिक केलेली आहे. परंतु आता आज आपल्याकडे 33 म्हणजे 32 लोक आहेत, मी धरून 33 आहे. तर पहिला प्रश्न असा की आपलं सुयोग्य नियोजन आपल्याला करता आलं तरच आपण या साधनेच्या मार्गावर पुढे जाऊ. मग असा मनाशी किती जणांनी संकल्प केला की नाही, मला खरोखर या प्रकाशाच्या साधनेशी एकरूप व्हायचंय आणि या प्रकाशातून मला पुढे जाण्यासाठी खरोच काहीतरी पुढच्या ज्ञानाची मला आवश्यकता आहे. नाहीतर मग आपण काय करतो, फक्त आणि फक्त काहीतरी एक नवीन आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो. तर प्राथमिक साधनेमध्ये 2 महत्त्वाची अंग आहेत, ती माझ्या लक्षात नाही येत आता म्हणजे शब्दाच्या रूपाने, पण मी याचं आचरण करतो. तर मला ते 2 प्रश्न त्याच्यामध्ये उत्तरं मला तुम्ही सर्वांनी सांगायची. पहिलं आहे, साधनेसाठी चांगली होण्यासाठी जी 5 तत्व आहेत ती 5 तत्व कोणती आहेत ती सर्वांनी कोणीतरी आता एकेकाने सांगायची. एका वेळेला एकानेच म्हणजे फार आवाजाचा गोंधळ आपल्याला होणार नाही. कोण सांगेल? ब्रह्मविद्येची प्राथमिक साधना चांगली होण्यासाठी 5 तत्वांचं आचरण आपल्याला करायला लागतं. कोण करतंय प्रयत्न? एक एक जर कोणीतरी सांगा. तरोडे ताई तुम्ही सांगा. स्पीकर ऑन करा. चला, दुसरं कोण सांगताय? त्यांच्या स्पीकरचा प्रॉब्लेम दिसतो काय? सुतार गुरुजी तुम्ही सांगताय का? माझा आवाज येतोय? मला कोणाचा आवाज येत नाहीये. निर्भरता, प्रामाणिक इच्छा आणि विकासात्मक प्रयत्न असे 5 आहेत. परत सांगा आता परत. पुन्हा एकदा, गुप्तता, उत्कटता, आत्मनिर्भरता, प्रामाणिक इच्छा, विकासात्मक प्रयत्न, 5 गोष्टी आवश्यक आहेत. आता मग हे प्रश्न विचारायचा उद्देश असा की ह्या मार्गाने किती जणांनी आपली प्राथमिक साधना केलेली आहे? आपली प्राथमिकची साधना पूर्ण झाली ती किती जणांनी या मार्गाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे? सांगा, एक एक जण सांगा. कसं केलं ते सांगायचं. आता शब्द कळले आपल्याला काय करायचं. आपण ब्रह्मविद्या करतो, आपण काय करतो त्याच्याविषयी गुप्तता ठेवणे आणि उत्कटता, आपण म्हणजे ब्रह्मविद्याचे श्वसन प्रकार करताना उत्कटतेने करायचे आहेत. आणि आत्मनिर्भरता, आत्मनिर्भर होऊन ते प्रकार करायचे आहेत. आणि आपण ब्रह्मविद्या करताना प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे, अभ्यासाचा, सरावाचा, आणि त्याच्यामध्ये नियमितता ठेवायची आहे. आणि आपण जे काही करतो ते सातत्याने ओंकार साधना, श्वसन प्रकार आणि प्राणायाम, 4 वेळेसचा प्राणायाम आणि 20 मिनिटाचं ध्यान, असं आपण सातत्याने प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. आणि ते मी प्रयत्नपूर्वक करते गुरुजी. आता मला एक सांगा, तुम्ही गुप्तता हे तुमच्या साधनेमध्ये तुम्ही कशी पाळताय?
जेवढे दिवस करत असेल तेवढे कशी पाळता? म्हणजे जे आपण श्वसन प्रकार करतो त्याच्याविषयी माहिती नाही सांगत आहे कुणाला, फक्त आपण काय करतो ते म्हणजे ब्रह्मविद्या करते त्याचे फायदे काय आहेत ते सांगत असते. पण बरोबर आहे. काय ब्रह्मविद्या करतोय ते तुम्ही म्हणजे जे कोणी विचारतं त्यांना मी सांगते का तुम्ही करत जा आणि त्याचा अनुभव घ्या. आता आपल्याला उत्कटता कशी आणतो आपण रोजच्या रोज विचारण्यात? सकाळी आपण उठलो, साधना करायच्या वेळेला ज्या अगोदरच्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या, मग आपले प्रातःविधी झाले, सकाळी आपण 1.25 लिटर पाणी 1.25 पिलं, लिटर पाणी पिलं. प्राणायाम केला, प्रार्थना म्हटली, प्राणायाम केला. मग आता इथे काय असायला पाहिजे की आपण सांगतो नित्य नवा दिवस जागृतीचा, तर त्याप्रमाणे जेव्हा आपला नवीन दिवस सुरू झाले त्याच्यामध्ये माझी उत्कटता मी किती टिकवून ठेवली याचा आपण विचार केला पाहिजे. की मी खरोखर रोज सकाळी जेव्हा श्वसन प्रकाराला जोडतो तेव्हा मी आणि ते ईश्वरी तत्व माझ्यामध्ये कसं जोडलं जात याचा कधीतरी मी बसून विचार केला का सुरू करता? नाहीतर मग उठतो मी नेहमीप्रमाणे, मला सवय झालेली, माझं सगळं उरकतो, पाणी पितो आणि श्वसन प्रकाराला सुरुवात करतो. नंतर नंतर असं आपल्याकडनं घडू शकतं. त्याच्यानंतर आपण सांगतो आत्मनिर्भरता या साधनेने आपल्यामध्ये किती आलेली आहे याचा आपण कधी साधनेचा काय म्हणतो मागावा आढावा घेताना कधी विचार केलाय का? गुरुजी तसं मला शब्दात नाही मांडता येणार, पण मी तो अनुभव घेतेय. शब्दात मला योग्य याच्यात म्हणजे ते असं हे करता नाही येऊ शकत. पहिल्यांदा आपल्याला आत्मनिर्भर किती होऊ शकतं याचा मी थोडाफार अनुभव घेऊन हे करतेय, पण ते शब्दामध्ये नाही मांडता येते मला. आता आत्मनिर्भरता काय, कोण सांगेल? शब्दार्थ सांगायचा पहिल्यांदा. आत्मनिर्भरता म्हणजे काय? आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून ती साधना करायची आहे. आत्मनिर्भरता म्हणजे मला हे साधन करत असताना कुठल्याही मदतीची दिवसेंदिवस गरज भासणार नाही. म्हणजे माझे विश्रांती पाठ होतील, नाही तर मग मला आत्मनिर्भर कमी पडली की मग मला ते पुस्तक घेऊन बघावून मला वाचावे लागतं. आत्मनिर्भरता आहे ना की सर्व गोष्टी मला कोणत्याही साधनाशिवाय मी एकदा उठलो की प्रार्थना, प्राणायाम 1 ते 8 श्वसन प्रकार विश्रांती पाठासह कोणत्याही आधाराशिवाय करतो. असं हळूहळू मी आत्मनिर्भर झालो का? आपण सगळेच झालो असं नाही, ज्यांचे जास्त दिवस झाले त्यांचे झाले असतील, पण मी खरोखर आत्मनिर्भर झाल्यानंतर त्याचं चिंतन केलं का? कारण हे चिंतन जेव्हा तुम्ही ही साधना 4थ्या टप्प्याने प्रामाणिकपणाने कराल तेव्हा याचा तुम्हाला अवलोकन आपोआप तुमच्याकडे सापडणार आहे. नाहीतर होतं कसं की आपल्याला दैनंदिन कामाची सवय लागते, तसं आपण सकाळी आपल्या रुटीन पडून जातं. सकाळी उठल्यानंतर मला प्राणायाम 1 ते 8 श्वसन प्रकारची साधना प्राणायामासह करायची. मग ते इतकं आपण कसं होतो यांत्रिक पद्धतीने, जेव्हा एखादी गोष्ट आपण नवीन शिकत असताना जी उत्कटता आपली दुसऱ्या टप्प्यातली टिकून होती ती आजही करताना तेवढी उत्कटता आहे का आपल्यामध्ये? नाहीतर मग काय होतं, आता मला सर्व माहिती झाली, मी काय उभा राहिलो, शरीर माझं कमळेपर्यंत आवळलं आणि मी श्वसन प्रकारांना सुरुवात केली. असं इतकं सहज होऊन जातं की मग त्या प्रत्येक गोष्टीच्या बारकाव्याकडे आपलं लक्ष राहत नाही. हे लक्ष म्हणजे काय, तर विकासात्मक प्रयत्न. मग काल जे मी केलं त्याच्यापेक्षा आज चांगलं करायचा प्रयत्न केला का? आज जे केलं त्याच्यापेक्षा मी उद्या ह्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला अजून ध्यान स्वतः पाहिजे तसं जमत नाही, ते मी जास्तीत जास्त करण्याचा रोज प्रयत्न करतो. मग ही सुरुवात आपल्याला एकदम 20 मिनिटं पण जमत नाही, पण मी 5 मिनिटांनी सुरू करतो. अशी सुरुवात केली, मग 1 मिनिटांनी वाढवायला जायचं. मला 25 दिवस लागतील 20 मिनिटाच्या ध्यानापर्यंत पोहोचायला. एखादा दिवस आपण जास्त मागे पुढे पकडला तरी मग हा जो प्रयत्न आहे याला म्हणायचं विकासात्मक प्रयत्न. आता हे का करणं आवश्यक आहे, तर आपल्यातलं ईश्वरी तत्व त्याच्या भोवती प्रचंड प्रमाणामध्ये मायेची आवरणं आहेत. आता माया म्हणजे काय, तर जी अस्तित्वात नाही हे अध्यात्मशास्त्र सांगतं. त्याच्या भोवती आपण सर्वजण फिरतो. मग त्याच्यामध्ये आपले कौटुंबिक आहेत, नातेवाईकांचं आहेत, बाकीच्या आर्थिक अडचणी, हे सगळे याच्या भोवती आपण फिरतो. ही गोष्ट प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या प्रारब्धानुसार आलेली आहे. तर त्याला मात करण्यासाठी ही साधनाच आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आहे की योग्य वेळेला मी कोणता उपाय केला तर माझं तीव्र प्रारब्ध हळूहळू या प्रकाशाला आपण गुरु मानलं
तर त्या मार्फत हळूहळू ते कमी होणार आहे. मग हा अनुभव आपल्याला येतो का? एकाच दिवशी कधीच हा अनुभव येणार नाही. आपण सुरू केल्यानंतर चांगलं शिकण्यासाठी किमान 4 महिने आपली ही प्राथमिक साधना शिकण्यासाठी जाते. पण शिकताना सुद्धा आपली त्या वर्गाच्या वेळेला असणारी मनस्थिती त्याप्रमाणे आपण ते ग्रहण करतो. त्यामुळे आपल्याकडनं 100% ग्रहण होत नाही. म्हणून प्राथमिकचा वर्ग प्रत्येकाने मी सांगतो कमीत कमी 4 ते 5 वेळा जर केला तर त्याच्यातले बरेचसे बारकावे त्याचे हळूहळू त्याला समजायला लागतात. आता हे बारकावे म्हणजे शब्दांचे नाही, तर हे बारकावे म्हणजे आपल्याला प्रायोगिक स्तरावर केलेल्या कृतीमध्ये असलेले सगळे आपल्याला अनुभव स्वतः घ्यायचे. मग हे स्वतः आपण अनुभवले की मग आपल्याला असं जाणवेल की माझ्यामध्ये क्षणाक्षणाला जो बदल होतो, चांगला बदल, त्या बदलाची मी अनुभूती घेतो का? तर असं आपण आता गृहीत धरूया की सर्वजण या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि म्हणूनच आपण या प्रगतच्या साधनेसाठी आपण आज उपस्थित राहील. पर ही साधना करताना सुद्धा जसं आपण सांगितलं की स्वच्छंद प्रकार ज्या क्रमाने शिकलो त्या क्रमाने करायचे. तो क्रम पाळत असताना जसं आपण पुढे जाणार तसंच प्रगतमध्ये सुद्धा काही प्रायोगिक भाग आहे. पण प्रगतमधला बराचसा प्रायोगिक भाग असा आहे की तुम्ही एकाच वेळेला सगळाच केला पाहिजे अशी आवश्यकता नाही. मग एक एक कृती शिकत गेल्यानंतर जो भाग मला जमतो तो त्याचा क्रम असा बसवायचा की एक आठवडा मी ही साधना केल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या साधनेचा भाग करेल, परंतु मागची साधना मी विसरणार नाही. असं वाढत 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 जाताना हळूहळू जी कृती आपल्याला व्यवस्थित पहिल्यांदा सूट होती ती करायची. कारण याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ध्यानाशी जोडलं जाणारी ही साधना आहे. मग ही साधना जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा आपल्याला आपण जसं म्हणतो की ब्रह्मविद्येचे प्राथमिक मी पूर्ण केलं, तेव्हा मी ब्रह्मविद्येचा प्राथमिक साधक झालो असं म्हणतो आपण. आणि जेव्हा आपण ही साधना पूर्ण करणार प्रगत, तेव्हा आपल्याला प्रकाशाचे अधिकारी ही पदवी आपल्या मागे लागते. साधना की आपल्याला प्रकाशाची ओळख व्हायला लागली, या स्तरावर आपण पोचलो, ही ओळख आपल्याकडे होते. मग आता पुन्हा सर्वांनी आपल्या मनाशी विचार करा, हा मुद्दा लिहून ठेवला की मी प्राथमिक अभ्यासक्रमाचं जे काही मला पुस्तक मी घेतलं असेल किंवा नोट्स घेतल्या होत्या त्याची संपूर्ण उजळणी मी पुन्हा तात्विक स्वरूपात आणि प्रायोगिक स्वरूपात दोन्ही ठिकाणी समसमान केली का? म्हणजे बऱ्याच वेळेला अजूनही लोक जेव्हा प्रश्न विचारतात ना तेव्हा मनामध्ये असा प्रश्न येतो की या छोट्या प्रश्नांकडे लक्ष देऊन जर लोक करतायत तर याचा अर्थ यांच्याकडनं त्या सूक्ष्माकडे वाटचाल अजून सुरू नाही. तर नसेल तर आपल्याला हे पुस्तक बारकाईने आपल्याला वाचायचे, कारण आपला जवळपास पहिला 6, 7, 8 वर्ग हे सगळे आढाव्यावर प्रत्येक श्वसन प्रकारासह आपल्याला होणार. मग याच्यामध्ये उजळणीमध्ये आपल्याला शिकायचं काय, तर मी 8 श्वसन प्रकार जे करतो तेव्हा जी प्रार्थना सुरुवातीला म्हणतो ती प्रार्थना माझ्याकडनं भावपूर्ण झाली पाहिजे. मग ही भावपूर्ण प्रार्थना काय करते, तुमच्यामध्ये तो साधनेचा भाव निर्माण करते. आणि भाव हा तुमचा त्रिगुणातीत आहे. लक्षात की तो भाव सात्विक नाही, राजसिक नाही आणि तामसिक नाही, तो संपूर्णपणे सात्विक आहे. मग असे श्वसन प्रकार करताना मी त्या भावाशी जोडून ते श्वसन प्रकार करतो का, आणि विश्रांती पाठासह करतो का, माझे विश्रांती पाठ त्याच्यापैकी किती पाठ झालेले आहेत व्यवस्थित. आता हे पाठांतर म्हणजे शब्दाच्या स्तरावर नाही तर अनुभवाच्या स्तरावर. प्रत्येक शब्दाच्या मागे शब्दार्थ आहे, भावार्थ आहे, गर्भित अर्थ आहेत. किमान 3 अर्थ आपल्याला समजले असते. दिवसातनं प्राणायाम माझा 4 वेळा होतो का, हे एक आपल्याकडे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 10 ते 12 मिनिटं लागणारी ओंकार साधना माझ्याकडनं, याला वेळ नाही तुम्ही कधी करा, जेवल्यानंतर 1 तासाने ही ओंकार साधना माझ्याकडनं घडते का. आणि हळूहळू मी टप्प्यावर ध्यान होत नसेल तर 20 मिनिटापर्यंतच्या ध्यानाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किती विकासात्मक प्रयत्न करतो, कारण मला रोज 40 मिनिटं ध्यानासाठी द्यायचे.
मग 20-20चे 2 टप्पे असू शकतात किंवा एका वेळेला तुम्ही 40 मिनिटं करू शकता आपल्या वेळेच्या सुधारणेनुसार. त्यानंतर हे श्वसन प्रकार होताना मी ते जास्तीत जास्त अचूकपणे करतो का, नाहीतर मग माझ्या शरीराला ती एक चुकीची सवय लागून गेली त्याच वळणाने मी करतो, त्याच्यात सुधारणा करतो का. प्रगतचा मागचा वर्ग आमचा एक सुरू होता, त्याच्यामध्ये घडलेली घटना सांगतो म्हणजे लक्षात येईल की एक साधिका बऱ्याच वर्षापासून साधना करत होत्या आणि आम्ही या प्राथमिक श्वसन प्रकारांवर काही सुधारणा करण्यासाठी समक्ष बसून जेव्हा समोरासमोर वर्ग होता, सुधारणा करण्यासाठी जेव्हा प्रत्येकाला वैयक्तिकरित्या करायला लावलं तेव्हा बरेचसे प्रकार करत असताना श्वास चुकीचा घेणे, उच्छ्वास चुकीचा सोडणं, ह्या गोष्टींच्या काही सूचना दिल्यानंतर त्यांना तो राग आला. मग आपण सुधारणा करण्यासाठी सांगितलेल्या भागाचा राग आला आणि ते सोडून गेले साधना. मग तो वर्ग त्यांनी सोडला, तो त्यांचा भाग झाला. पण सांगायचा मुद्दा इथे की आपल्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या तर त्या आचरणात त्याचा राग येणं म्हणजे आपण साधनेच्या मार्गावर अजून परिपक्व झालो नाही असा दुसरा अर्थ निघतो त्याचा. कारण परमेश्वराचं स्वरूप इतक्या सहजासहजी समजणारं नाही. मार्ग जायला सोपा आहे पण ओळखून घ्यायला कठीण आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग ह्या सुधारणेसाठी आपल्याकडून नित्य नेमाने प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. हा झाला सर्वात प्राथमिक भाग. आता दुसरा आणि महत्त्वाचा साधना की मी प्रगत साधनेला प्रवेश घेतला, करण्याची इच्छा झाली. बऱ्याच वेळा फक्त काय आहे बघूया यापेक्षा माझा साधना करण्याचा नक्की हेतू काय हा आपला आधी आपल्या मनाशी पक्का असला पाहिजे. तर तो हेतू लिहून ठेवा. हे मुद्दे पुढच्या आठवड्यात आपण विचारायला. नंतर माझं स्वतःचं या साधना करण्याचं उद्दिष्ट काय आहे. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्यानंतर रोज साधना करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या वेळेचं नियोजन केलं आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा. हा वैयक्तिक स्तरावर लागू होता. आता प्रत्येकाचा दिनक्रम वेगळा आहे, त्यानुसार जी वेळ मला सोयीची त्या वेळेमध्ये मी ही साधना करणार आहे. माझं स्वतःचं नियोजन झालेलं आहे का, या प्रश्नाची उत्तरं लिहून ठेवायची. नंतर जेव्हा मी प्रगत साधना करणार आहे त्याचे मला काय फायदे होणार आहेत याच्याविषयी आपण विचार केला आहे का, की नुसतंच आपल्याला आहे बाबा आता प्राथमिक केला, ऐकतो इकडे तिकडे आणि मग आता मी प्रगतची साधना करणार. प्राथमिक साधना करत असताना ज्या प्रकाशाचा मला सारखा 16 आठवडे त्याच्यानंतर सरावामध्ये सारखा उल्लेख होतो की प्रकाशाची जाणीव घ्या, डावीकडे बघा, उजवीकडे बघा, मागे बघा, पुढे बघा, आत बघा, बाहेर बघा. मग या प्रकाशाची जाणीव माझ्यामध्ये किती प्रमाणात स्थिर झाले आपल्याला जाणवते का, हा एक प्रश्न लिहून ठेवा. ही जाणीव जर स्थिर झाली असेल तर तुम्हाला हा प्रकाश म्हणजे काय ओळखायला खूप सोपं जाणार आहे. नाहीतर मग शब्दाच्या दृष्टीने बघतो आपण, अंधार झाला लाईट दाबली की प्रकाश येतो, लाईट बंद केली की अंधार होतो. हा साधा सरळ अर्थ आहे त्याचा. पण खरा जो जाणीवेचा प्रकाश आहे तो माझ्यामध्ये येतोय का त्याचा शोध आपल्याला या ठिकाणी घ्यायचा. नंतर आता सर्वांना प्रश्न आहे की विचार करून उत्तर द्यायचं याचं की ब्रह्मविद्येची साधना मी करतो ती कोणकोणत्या स्तरावर कार्य करते. सगळ्यांनी साधना केली त्यामुळे कोणकोणत्या स्तरावर कार्य करते एका वेळेला एकाने सांगा, घाई करू नका, विचार करून सांगा कोणकोणत्या स्तरावर कार्य करते. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरावरती कार्य करते. आता उत्तर बरोबर सांगितलं हे सगळ्यांना माहिती होतं. तर शारीरिक स्तरावर जी कार्य करते ती कशी करते हे लिहून ठेवा, विस्तृत येणार आहे. मानसिक स्तरावर कशी करते आणि आध्यात्मिक स्तरावर कशी करते. आणि मग त्याला जोडून दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की ब्रह्मविद्या साधनेच्या प्रशिक्षणाचे टप्पे किती आहे. याच्या भोवती आपला सगळा वर्ग फिरणार. साधारण 44 पाठ आहेत. त्या पुस्तकाची PDF तुम्हाला आपण ग्रुपवर टाकू, त्याची जशी लागेल तशी तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. जवळपास 200-250 पानं आहेत ती सगळी. चला कोण सांगेल ब्रह्मविद्या साधनेच्या प्रशिक्षणाचे टप्पे किती.
3 आहेत ना गुरुजी? आणखी कोण सांगते नवीन? कोणीच नाही सांगत. एका बाजूनी प्राथमिक सारखा वर्ग होणार नाही, हा बोलका वर्ग असेल आपल्याला. प्रत्येकाने बोलायला पाहिजे. श्वसन प्रकार तिसरा काय नाव आहे? पूर्ण सांगायचं नाव. श्वसन प्रकार खनिजविश्वाशी संबंधित योग्य मग आपल्या मार्गातील तिसरी पायरी. तिसरी पायरी काय आहे? आदर. मग माझ्यामध्ये कोणती खनिजं आहेत, किती खनिजं माझं संभाषण अजून व्यवस्थित करत नाहीत, कुठली कमी आहेत मला शोधली पाहिजेत, तर माझं संभाषण व्यवस्थित होणार आहे. साधनेचे टप्पे 3 आहेत. तरवडे त्यांनी सांगितलं होतं. पहिला प्राथमिक, दुसरा प्रगत आणि तिसरा प्रदीपक. आता शब्दाचे आणि अर्थ वेगवेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये ह्या तिन्ही साधना करत असताना तुमचं जेवढं प्राथमिक परिपक्व असेल तेवढं तुम्हाला पुढचं समजून घेण्यासाठी सोपं जाईल. मग आपण नुसतं शब्दाच्या स्तरावर केलं असेल तर मग पुन्हा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की अरे हे तर मी शिकल्यासारखं वाटत नाही, असं नको व्हायला. त्याच्याबरोबर नवीन जोडीचा भाग आहे, काही तात्विक आहे, काही प्रायोगिक आहे. हे सगळं करत असताना आपल्याला ह्या 6-7 प्रश्नांचा आढावा आपल्याला रोज घ्यायचा आहे. आणि प्राथमिक साधनेचे 4 खांब सांगितले होते. ते कोण सांगते आता? 5 विकासात्मक प्रयत्न गुप्तता बरोबर सांगितलं. कोण सांगेल साधनेचे 4 खांब कोणते? लक्षात नाही. शिस्त, प्रामाणिकपणा, भक्ती आणि श्रद्धा. परत सांगा, एकाने सांगा म्हणजे आवाज हे होणार. सगळ्यांना ऐकू द्या, परत त्यांच्या कानावर पडू द्या. सातत्य, शिस्त, प्रामाणिकपणा, भक्ती, श्रद्धा. भक्ती आणि श्रद्धा असा मिळून एकच आहे. या 4 मार्गाने आता आपण जातो का याचा पण आपल्याला आढावा घ्यायचा. हे 9 मुद्दे आपल्या प्राथमिक साधनेचा पाया आहेत, लक्षात ठेवायचं. या सगळ्या भोवती तुम्हाला ह्या 9 मुद्द्यातून ती साधना तुमच्याकडून योग्य होण्यासाठी हे 9 घटक फार उपयोगी पडतात. तुम्हाला नवीन लोकांना सांगायला जायचंय तर त्या ठिकाणी गुप्तता काय पाळायची आहे की तुम्हाला फक्त लोकांना या साधना केल्याने होणारे फायदे सांगायचे, मग कृती नाही सांगायची. गुप्तता अशी पाळायची तुम्हाला. म्हणजे थोडक्यात त्याला आपण अर्ध सत्य म्हणतो, असं की त्याला करायला उद्युक्त करायचं आणि ते फायदे त्याला स्वतःला अनुभवायचे. मग हा मुद्दा तुमच्यासाठी कसा लागू होतो की तुम्हाला कोणी जे सांगितलं, कसं सांगितलं होतं, तुम्ही कसे आलात आणि मग तुम्ही करायला लागल्यानंतर तुम्ही काय अनुभव, अशा मुद्द्यांनी तुम्ही विचार केला की मग लक्षात येईल. मग असा विचार आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला साधनेचे बारकावे शोधायचे, लक्षात ठेवायचे. आता स्थूलातून सूक्ष्माकडे जाणं हा अध्यात्मशास्त्राचा नियम जो आहे तो नियम इथे सांगत नाही आपण, मी तुम्हाला आता वेगळ्या याच्यात सांगतो. तर स्थूल साधनेकडून तुम्हाला सूक्ष्म साधनेकडे जायचं. मग सूक्ष्म साधना करण्यासाठी तुमचं कोणचं इंद्रिय सक्षम पाहिजे? मन. आणि ह्या मनाला 2 भाग आहेत, एक अंतर्मन आणि बाह्य मन. तर आपलं जे संपूर्ण बाह्य मन आहे हे सगळं बाहेरच्या गोष्टींवरचं अवलोकन करतं. त्या अवलोकनाद्वारे काय योग्य काय अयोग्य याचा निवाडा करून त्याचा निर्णय घेण्यासाठी अंतर्मनाकडे पाठवतं. पण अंतर्मनाला चांगलं वाईट कळत नाही, त्याला जे चांगलं स्वीकारलं जातं त्यानुसार ते कृती करतं. म्हणून लक्षात ठेवायचं की मन आपलं जितकं शुद्ध तेवढं आपण या साधनेमध्ये लवकर पुढे जाणार आहोत. मग ही शुद्धता करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण 16 आठवड्यांचा वर्ग पूर्ण केला तेव्हा आपल्याला एक 7 दिवसाची साधना सांगितली जाते.
ती काही जणांना आपण नंतर सांगितली नाही कारण तेवढी सक्षमता नव्हती. पण ती 7 दिवसाची साधना आपल्याला कशासाठी सांगितली जाते? करतात ना काही काही नाही उपास चला, कोण सांगेल 7 दिवसाची साधना कशासाठी सांगितली जाते? शरीर शुद्ध व्हायला. शरीर शरीर शुद्ध व्हायला. बरोबर आहे. किती जणांनी केली? आता मला फक्त आपलं आहोत किती? आता 34 जण आहोत, म्हणजे 33. किती जणांनी केलेली? किमान एकदा केली असे किती जण आहेत? मी केली आहे. दोघा तिघांनी केली. ही साधना आपल्याला 2 वेळा. ही साधना आपल्याला वर्षातनं किमान एकदा करायला सांगतो. जेव्हा आपण साधना नियमितपणे करतो तेव्हा किमान वर्षातनं एकदा करायला पाहिजे. आता ज्यांनी केलेली नाही त्यांना आपण ही साधना समजून सांगूया. सध्या लगेच करण्याची आवश्यकता. फक्त मला आता एक आकडा पाहिजे की 35 जणांपैकी मी तर रोज करतो, उरलेल्या 34 जणांपैकी प्रत्येक श्वसन प्रकार म्हणजे पहिला 49 वेळा आणि उरलेली सर्व 7-7 वेळा असे पूर्ण करतात. असे किती जण आहेत? शरीराप्रमाणे अडचणी असू शकतात, केलेच पाहिजे असं नाही, फक्त मला आढावा घ्यायचा. केले जातात पण कमी जास्त संख्येत होतात. कधी म्हणजे सात होतात, कधी 4 कधी 5 असं होतं. दररोज कंटिन्यू केले जातात, पण क्वचित काहीतरी इमर्जन्सी असल्यास ते त्या वेळेला तेवढा वेळ नाही केले जातात. हा, तर ते प्रमाण कमी केलं जातं. आता याच्यामध्ये आपण शरीराच्या डिवाइड करून करतो आम्ही. मग शरीराच्या डिवाइड करून करतो. करते सगळं शोषण म्हणजे मी पण रोज करते. आता आपल्याला मी तुम्हाला म्हणजे अगदी एखाद्याचे कमी होत असेल तुम्हाला काही कमी होणार नाही, लक्षात घ्या. फक्त विचारायचा उद्देश एवढा आहे की आपलं जोपर्यंत शरीर त्या अग्नितत्वाशी जुळून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला बाकीच्या काही कठीण साधना आता आपण प्रगतीमध्ये करू तर तेवढ्या त्या सक्षमतेने करता येणार नाही. मग आपलं शरीर पहिल्या श्वसन प्रकारामध्ये आपण किती झिजवले त्याच्यासाठी, ते किती वळण लावले त्याला, त्याच्यानुसार आपला पुढचा सगळा मार्ग अनुभवायला येणार आहे. मग आपण समजा आपल्याकडून नाही घडलं तर आपण 1 वेळा नाही पण 2 वेळा करू शकतो का, असा विचार करायचा. हे सकाळी 4 वेळा केलं, संध्याकाळी 3-3 वेळा केलं, किंवा सकाळी 5 वेळा झालं, संध्याकाळी 2-2 वेळा सगळे प्रकार केले. फक्त लक्षात एवढं ठेवायचं की सकाळचे पहाटे आणि रात्रीचे करताना सूर्यास्ताच्या अगोदर करायचे. समजा अपवादात्मक स्थितीला तुम्ही रात्र झाली तरी करू शकता, नाही असं नाही. फक्त काय होतं, ऑक्सिजनचं प्रमाण, शास्त्र त्याच्या मागे ऑक्सिजन जे दिवसा जेवढा मिळतो त्या प्रमाणात आपल्याला मिळत नाही. आणि ऑक्सिजनचं आपल्या शरीरातलं कार्य काय आहे? त्यावेळी पाणी प्यायचं. 1 मिनिट जरा प्लीज. त्यावेळी पाणी कसं प्यायचं? पाणी 6 लिटर पाणी प्यायला पाहिजे का? 2 वेळा करत असू ना आपण, तर समजा असं गृहीत धरा की तुम्ही सकाळी 4 किंवा 5 वेळा करणार असाल तर तुम्ही किमान पाऊण लिटर पाणी पिऊन ते करू शकता आणि रात्री पण त्याचप्रमाणे पाऊण लिटर करू शकता. म्हणजे अगदीच तुमचा खाडा होत असेल तर शक्यतो एका वेळेला केले तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो. पण आता आपल्याला आपल्या दिनक्रमानुसार सुद्धा वेळ आपण करतो, खंडित का होईना पण त्याचा फायदा आपल्याला मिळतोच. म्हणून शक्यतो आपल्याला पूर्ण करता आला तर खूप जास्त चांगलं. याच्याने होतं काय तुमचं की तेवढा वेळ तुमच्या शरीराचा त्याग तुमच्याकडून आपोआप घडतो. त्याग घडतो म्हणजे काय की तुम्ही व्यवहारातून शरीर आणि मन बाजूला काढून त्या तेजतत्वाशी जोडले जाता. शरीरात आपल्या किती भूत आहेत? पंचमहाभूत म्हटलेले त्यांना, पंचमहाभूत म्हटलेले. मग ही पंचमहाभूत काय करतात? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही 5 पंचमहाभूत आहेत. याचं संतुलन आपल्या शरीरामध्ये झालं की मग आपण काय करतो? निरोगी राहतो. 1च मिनिट, मी चार्जर जोडायचा राहिलो तो, बॅटरी लो दाखवते, चार्जर जोडतो. बॅटरी संपली.
बोला आता. आपल्याला 5 तत्वापैकी सगळ्यांचं संतुलन शरीरामध्ये कायम ठेवायचं आहे. का ठेवायचं आहे? तर शरीर निरोगी राहावं म्हणून. या 5 तत्वांचं जर असंतुलन झालं तर शरीराला ज्या तत्वाचं असंतुलन होतं त्या तत्वाशी संबंधित आजाराचा सामना करावा लागतो. आणि याच्यामधलं अग्नितत्व हे आहे. हे अग्नितत्व इतर तत्वांना संतुलित होण्यासाठी मदत करतं आणि आपली साधना जी आहे ती अग्नितत्वाच्या जागृतीची आहे. म्हणून आपल्याला श्वासाकडे खूप बारकाईने लक्ष द्यायला आपण सांगतो. मग ह्या पंचतत्वाचं संतुलन श्वसन प्रकार, प्राणायाम आणि ध्यान याच्या मार्फत होतं. हा बोला, कोणाला बोलायचं? गुरुजी, जर आता दुपारी करायचं म्हटलं, सगळेच प्रकार जर आपण दुपारी करूयात असं म्हटलं, कारण दुपारी 3 नंतर जरा मला सर्दीचा त्रास कमी होतो. दुपारनंतर जर करायचं म्हटलं तर पोट किती तास रिकामं पाहिजे अगोदरपासून? किमान 4 तास. 3ला करायचं तर 10:30च्या आसपास तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे. आणि पाणी दुपारी त्यावेळेस पण पूर्ण 1.25 लिटर प्यायचं का? 1.25 लिटर पाणी प्यायचं. पाणी का प्यायचं तुम्हाला सांगतो की आपण श्वासोच्छ्वासामार्फत अग्नी नव्याने उत्पन्न करतो, म्हणजे जो नियमित असतो त्याच्यापेक्षा जास्त निर्माण करत असतो. आणि पाणी काय करतं? अग्नीला शीतल करतं, म्हणजे त्याचं संतुलन करण्याचा वापरतो. म्हणून 1.25 लिटर पाणी प्यायचं. ज्यांनी कोणी कमी पाणी पिऊन श्वसन प्रकार केले असेल तर त्यांना बघा शरीर खूप उष्ण झाल्याचा अनुभव आलेला असतो. म्हणून आपल्याला नाही ना गुरुजी, कधी कधी आहे ना 1.25 लिटर पाणी पिलं तरी कधी कधी खूप गरम वाटतं, म्हणजे गरमी होत नाही पण आतमध्ये गरम वाटतं हो आणि ना, कधी मग कधी थंड पण येतो. अग्नी जागृतीचं तत्वच असं आहे की शरीराला जर अग्नीची आवश्यकता असेल तर तो अग्नी हा. जास्त निर्माण होतो आणि अग्नीची हा. आवश्यकता नसेल तर शरीरामध्ये शीतलपणा पण जाणवतो. हो, शीतल म्हणजे हम्म. कधी कधी एखाद्या श्वसन प्रकाराला मला अक्षरशः असं वाटायचं मी अंगावर चादर घ्यावी एवढी थंडी वाजलेली आहे आणि कधी कधी अंगावर रोमांच पण आलेले येतं. मग अग्नी जागृतीचं तत्व ज्या पद्धतीने जागृत होतं तसा अनुभव आपल्याला येतो. आणि हेच अनुभव तुम्हाला लिहून ठेवायचे, म्हणजे कोणाला दाखवायचे नाहीत की तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा मागे पुढे जेव्हा असं काही कराल तेव्हा मला असं त्यावेळेला का वाटलं, मग त्या तत्वामध्ये काय झालं होतं याचं मला शिकायचं. हा आपला प्रगतचा अभ्यास आहे सगळा. त्याच्यानंतर अच्छा. तुम्हाला सुरुवातीला श्वसन प्रकाराच्या मध्ये पाणी पिलं तर चालतं का? मधी पिताना थोडंसं कोमट पाणी प्यायचं, कारण आपलं शरीर गरम झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये एकदम थंड ओतलं तर आतल्या तत्वाचं पूर्णपणे असंतुलन होऊ शकतं. मग शक्यतो पिऊ नयेच, पण वेळ असं वाटली की बा आता पिल्याशिवाय जमत नाही तर थोडंसं कोमट करून पाणी, म्हणजे त्या अग्नीला जुळणारं पाणी, खूप गरम पण करायचं नाही आणि शरीरामध्ये एकदम विरोधाभास पण निर्माण करायचा. आणि काही श्वसन प्रकार झाल्या गुरुजी एवढा घाम येतो, काही याला येतच नाही असं होतं. आता पहिली गोष्ट ठेवा की घामावाटेची शुद्धी होती ती जवळपास 60% जास्त आहे. म्हणजे शरीरामध्ये जी काही विषारी द्रव्य निर्माण होतं त्यातलं प्रमुख शरीरातून बाहेर काढण्याचं जे साधन आहे ते आहे घाम. मग बाकी आहे बलमूत्र, हा जो भाग नंतर येतो. पण घामाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे घाम जेवढा जास्त येईल सुरुवातीच्या काळात तेवढं शरीर शुद्धीकडे जातं, ही त्याची ओळखण्याची खूण आहे. त्याच्यामध्ये पण आता आपल्या पंचमहाभूताच्या तत्वर एखाद्याला खूप घाम येईल, एखाद्याला येणार पण नाही, मग त्याने लगेच नाही माहिती अरे त्याला एवढा घाम येत होता मग मला येत नाही तर मी काय. हा नाही सांगतो ना मी, प्रकृती वेगळी असते. कारण परमेश्वराची जी रचना आहे ती बघा, जगाची लोकसंख्या 650 कोटीच्या वर आहे, 650 कोटीच्या वर, पण एकही व्यक्ती एकसारखी नाही. हे परमेश्वराची सुंदर रचना आहे, बाकी कोणी करू शकत नाहीये. आपण जे बघत असतो ते आपल्याला फक्त असं जाणवतं की हा रे हा ह्याच्यासारखा दिसतो, पण तो त्याच्यासारखा नसतो. अगदी 2 जुळी मुलं जरी जन्माला आली तर त्या दोन्हीमध्ये फरक असतो. हे वैशिष्ट्य परमेश्वराचं आहे. आणि आता ह्या श्वसन प्रकार करता मग फॅन लावायचा नाही का, म्हणजे घाम येत असेल तर? लावू शकता, फक्त खूप जोरात नाही लावायचा, छोटा लावायचा. हो, कारण मी लावते तेव्हा मला घाम येतो. 2च्या स्पीडवर लावू शकतात. 2 म्हणजे खूप अंगात उष्णता जाणू नये, त्याला थोडासा शीतलपणा मिळावा
इतकाच लावायचा. फक्त हा. घाम डायरेक्ट सुकला नाही पाहिजे एवढं ध्यानात ठेवायचं. हम्म. कारण घामावाटं विषारी द्रव्य बाहेर पडत असतात, ती पडू द्यायची. आणि फॅन जर जोरात लागला ती थांबतात. मग श्वसन प्रकार करूनही ती विषारी द्रव्य बाहेर पडणार नाहीत त्या प्रमाणामध्ये. म्हणजे आपले प्रयत्न अजून वाढतील. त्रास काही होत नाही त्यांनी, पण आपले प्रयत्न वाढतात त्याच्यात. तुम्ही हलकासा लावू शकता. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे का? कशासाठी? नाही, काय आवश्यकताच नाही. ओढून ताडून करायची नाही. परमेश्वराने आपल्याला जी प्रकृती दिलेली आहे ती त्या संतुलनामध्ये आपल्याला सांभाळायची. आणि गुरुजी कधी कधी आहे ना श्वसन प्रकार करताना गुचकी पण लागते मला. जाते ती, मला पण येतो तो अनुभव. 1-2 वेळेला झाली की ती जाते आपोआप परत. हो, परत जाते ती. हो. पण मग ते कधी कधी असं होतं, ते विश्रांती पाठ मानताना पण ते गुचकी आली की थांबावं लागतं, हे होतं. मग ते होऊ द्या ना. परमेश्वर तिथे काय बघतोय ते आपण तिथे निरीक्षण करायचं. सुरुवातीला मला पण असं जाणवलं होतं, पण लक्षात येतं की आपण जेव्हा आहे ना दीर्घ श्वास घेतो तेव्हा ती आपोआप थांबते. जेव्हा आपण श्वास घेताना जर थोडा घाईने घेतला तर आपला खालचा म्हणजे याच्यामध्ये जठराच्या मधला जो पडदा आहे ना याच्यामध्ये हवा अडकते आणि तिला जागा राहत नाही पाहिजे. मग ती उचकीच्या रूपात आपल्याला बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. म्हणून श्वास घेताना घाई करायची नाही, सावकाश श्वास घ्यायचा. आणि सोडताना सुद्धा आपल्याला सांगितले सावकाश घेताना दीर्घ घ्यायचा आहे आणि सोडताना सावकाश सोडताना सुद्धा दीर्घ सोडायचा आहे. दीर्घ श्वसनाचं खूप महत्व आहे याच्यामध्ये. आपण बऱ्याच वेळेला वेळ कधी कधी वाचवण्यासाठी घाई करतो ना, त्याच्यामध्ये हा प्रकार घडतो तुम्ही म्हणले तसं. आणि जेव्हा मी नोकरीला जायचो तेव्हा मी हा अनुभव बऱ्याच वेळा घेतलेला आहे. पण मग नंतर त्याचा अनुभव आणि ते लक्षात यायला लागलं की घाई केली की होतं. 2 श्वसन प्रकाराची जी आवर्तन आहेत, म्हणजे आपण पहिल्या याच्यात 49 वेळा करतो, त्याच्यामध्ये 21 आणि 28. तर ते 21 करताना लय धरायची आपल्याला. ज्या पहिल्या लयमध्ये सुरुवात झाली ती 49 पर्यंत तीच लय टिकली पाहिजे. नाही तर कधी कधी आपण काय करतो, एखाद्या आवर्तनामध्ये पटकन सोडतो, पटकन घेतो कमी वेळामध्ये. तसं पण नाही. जी गती तुमच्या शरीराला सूट झालेली त्या गतीप्रमाणेच 49 वेळा होतं का बघायचं. आणि 21 वेळेला थांबताना मनामध्ये जे थांबण्यासाठी सांगितलं आपल्याला लक्षात ठेवायचं, शरीराकडे पहा, श्वासाकडे पहा. शरीर गरम झालंय, श्वास जोरात चाललाय. काही वेळ श्वासाचं निरीक्षण केल्यानंतर श्वास हलका, शांत शांत. ही 2-3 वाक्य तुमचं शरीर आपोआप शांतच करतात. ही वाक्य आपल्या मनामध्ये न उच्चारता सुद्धा आपल्या कानाला ऐकू आली पाहिजे. या 4 वाक्यामध्ये आपल्याला खूप शांततेचा अनुभव येईल. आणि गुरुजी मी की नाही 4-5 श्वसन प्रकार होतात माझे आणि मला ब्रेक घ्यावा लागतो घरगुती कामांसाठी, म्हणजे अर्धा 1 तास. तर मग उरलेले नंतर करते, असं चालतं का? चालतं. त्याचा खंडितपणाचा थोडा फायदा कमी होतो तुमचा, पण तुम्ही खंडित होऊन का होईना पण करता, हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही एखादे लगेच कंटाळा करून 5 केले बस झाला असे पण करणारे खूप आहेत. मग आपल्याला जमत नाही ना. मग अशी ते सांगितलं की सकाळी आणि संध्याकाळी असं पण आपण टप्पा बसू शकतो. आणि मग पुढे आपला वेळ झाला तर मग अखंड पण आपण फक्त आपला प्रयत्न ठेवायचा. पण नसेल तर आपल्याला त्याच्यावर पर्याय पण काढता आला पाहिजे. ही सुट्टीच्या दिवशी होतच सलग, पण जेव्हा सुट्टी नसते तर मला थोडासा ब्रेक घ्यावा लागतो घरगुती कामांसाठी. हरकत नाही ना. अर्धे आधी करते 4 आणि 4 किंवा 5 नंतर करते असं. मग त्याच्यामध्ये बदल असा करा तुम्ही, अर्धे करण्यापेक्षा पण अर्धा तासाला चालू शकेल. पण ज्याला असं सकाळी संध्याकाळी करायचं ना त्यांनी प्रत्येक प्रकारे 4-4 वेळा 8ही करायची. आणि मग संध्याकाळी करताना परत, म्हणजे सकाळी जर पहिला प्रकार 21 वेळा केला असेल तर संध्याकाळी 28 वेळा करायचा, किंवा सकाळी 28 वेळा केला असेल संध्याकाळी 21 वेळा करायचा. संध्याकाळी वेळच नाही मिळत गुरुजी. नाही, तुम्हाला वैयक्तिक नाही सांगत. नियोजन 2 वेळेस ज्याला करायचं असेल त्यांनी. आणि मग उरलेल्या पहिल्या प्रकारामध्ये 4 करा आणि संध्याकाळी 3 करा. सगळे करायचे, फक्त 8च्या 8 प्रकाराचा फायदा मिळाला. कारण आपल्यामध्ये 8 का प्रकार एका लाईनीने करायचे. तर जी काही शरीरामध्ये 7 चक्र आहे त्या 7ही चक्रांच्या जागृतीचं काम या श्वसन प्रकारातून होतं. म्हणून या श्वसन प्रकाराला आध्यात्मिक श्वसन प्रकार असं म्हटलेलं आहे. हे श्वसन प्रकार केवळ शरीरासाठी नाहीत. त्याच्यामुळे याचं महत्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला नाही 7 वेळा झाले, पण जे काही तुम्ही करणार आहात ते खूप प्रामाणिकपणे नित्य नियमाने करा. कारण सातत्य हा याच्यातला फार महत्वाचा घटक आहे. तो घटक तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाणार आहे. त्या आनंदासाठी तुम्हाला या मार्गावर पाऊल ठेवलं म्हणून आता सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आता आपण काय करायचं, सगळ्यांना
की मी देशमुख सरांना सांगतो, देशमुख सर तुम्ही प्राथमिकचा वर्ग आपण जेव्हा सुरू केला होता तेव्हा प्रत्येकाला आपण एक नाव आणि त्याला काही त्रास आहे का असं एक फॉर्म तुम्ही ते टाईप करून तयार केलेला होता. त्याचा आवाज येतो ना सर तुम्हाला? देशमुख सर, तर त्याप्रमाणे तुम्ही तो चार्ट करून आपल्या ग्रुपवर टाका. त्याच्यामध्ये 4-5 घटक सगळ्यांनी लक्षात ठेवा की काय काय तुम्हाला टाईप करून पाठवायचं. नाव तुमचं, तुमचं सध्याचं वय, जर त्रास असेल काही विशेष तो त्रास नमूद करा, म्हणजे त्याच्यावर काही आपल्याला सोल्युशन काढता येतं. त्याच्यानंतर प्राथमिक साधना पूर्ण करून किती दिवस झाले तुम्हाला, हा झाला तिसरा. चौथा मुद्दा आहे की तुम्ही प्राथमिक साधना जितके दिवस झाले याच्यामध्ये तुम्ही पुढची साधना कोर्स पूर्ण केल्यानंतर नियमित करत आहात का. समजा मध्ये मध्ये खाडा होत असेल तर हरकत नाही, पण नियमितपणे चालू आहे. आणि तुम्ही प्रशिक्षण कोणाकडे केलंय, एवढे 4-5 मुद्दे हे करा. कारण आपल्याला पहिल्या या 8ही श्वसन प्रकारांचा आढावा घेताना प्रत्येकाने टप्प्याटप्प्यामध्ये ना तुम्ही जे करताय त्याचा 1 किंवा 2 प्रकाराचा एक व्हिडिओ करा छोटा. तुम्ही कसं करताय हे बघू द्या, म्हणजे तुम्हाला जर चूक असेल तर दुरुस्ती सांगता येईल. परत सांगतो, हेतू खूप चांगला याच्यामध्ये. समजा तुम्ही नाही पाठवलं तर आम्ही पुन्हा विचार नाही तुम्हाला, पण ज्याला असं वाटतं की माझ्यामध्ये चांगला बदल होऊन मला चांगलं होतं त्यांनी जरूर करावं. गुरुजी घरात आम्ही एकटेच आहोत, मग आमचा व्हिडिओ कोण बनवणार? काही नाही, सांगतो सोपं तुम्हाला की कुठेही अशी एक तुम्ही जागा ऍडजस्ट करायची, कॅमेरा ठेवायचा. आपल्याला काही क्वालिटी पाहिजे असं काही नाही, फक्त कृती बरोबर आहे का एवढंच बघायचं. आपल्याला आपल्या उंचीच्या हिशोबाप्रमाणे तो कॅमेरा असा भिंतीला जिथे जागा आहे असं ठेवून केला आणि आपण समोर बघितलं की आपण जसं दिसतो त्या पद्धतीने फक्त करा. आणि प्रत्येक आता पहिला प्रकार आहे तो तुम्ही फक्त 3 आवर्तनं करा. उरलेल्या प्रकाराचं 1-1 आवर्तन जरी केलं तरी लक्षात येईल. फार काही मोठं हे करायचं नाही. एका वेळेला 1 किंवा 2चे एकत्र करून पाठवले तरी चालते. तुम्ही नाही पाठवला तर नाही, मग त्याच्यावर काय तुम्हाला प्रश्न का नाही पाठवला विचारणार नाही आपण. पण असं वाटतं की मला, ज्याला असं वाटतं की माझं व्यवस्थित व्हावं, मला खरोखर याचा फायदा व्हावा, तर हे आपण करणार आहोत. एवढे हे 2-3 गोष्टी करा. जर तुम्हाला वैयक्तिक काही अडचण आली तर काय करा की ती मेसेज टाकायचं, सर ग्रुपवर टाकायचं नसेल तर मला वैयक्तिक टाका. बऱ्याच वेळा काय होतं, काही गाडीवडमध्ये फोन नाही उचलला जात, मग त्यावेळेला कधी इमर्जन्सी असली तर लक्षात येत नाही. आणि एमर्जन्सी खूप असली तर तसा मेसेज व्हॉट्सअपला टाकायचा की तुम्ही लगेच हे करा. मग व्हॉट्सअप साधारण कसे 1-1.5 तासाच्या मध्ये कधीतरी एकदा बघितलं जातं वेळेच्यानुसार, कधी कधी पूर्ण दिवसभर बघितलं पण जात नाही, असं पण होतं. तर इथे तुम्हाला 1-to-1 रेशोमध्ये शिकवणार आहे आपण, संख्यात्मक नाही तर गुणात्मक तुमच्यामध्ये परिवर्तन जर पाहिजे असेल तर हे करायचं. मी माझं स्वतःचं सांगतो, मी 4.5 वर्ष प्राथमिकवर अभ्यास केला आणि मग माझा प्रगतचा वर्ग झाला. मी 4.5 वर्षाचं चिंतन मला त्या प्रगत वर्ग करताना खूप फायद्याचं ठरलं. हा वर्ग आम्ही 2 वेळा केला आणि मग नंतर प्रदीपक केला. प्रगतीचा वर्ग नाही तुम्ही केला तरी काही नाही, प्रदीपकमध्ये सगळं प्रगतचा भाग रिपीट करून तुम्ही लोकांना कसं सांगावं हा भाग जास्त आहे आणि आपलं आत्मचिंतन त्याच्यामध्ये खूप वाढावं. त्यामुळे हे 2 टप्पे जर आपल्याकडनं चांगले झाले तर आपण 3ऱ्या टप्प्यामध्ये सहज पोहोचू शकतो. याच्यामध्ये बारकावे खूप आहेत, म्हणजे बुद्धी आपल्याला सूक्ष्म कशी वळवायची. तर बऱ्याच वेळा कसं होतं की आपलं पूर्व प्रारब्ध आपल्याला काय आहे माहीत नाही, पण जे आपल्याला समजलं ते जर प्रामाणिकपणे आपल्यामध्ये आपल्याला उतरवायचं असेल तर आपण खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की शक्यतो आपण वेळेवर नियमितपणे जर उपस्थित राहिला तर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कानाने जेव्हा ऐकतो आपण तेव्हा ती खूप आपली स्वतःला चांगली समजते. मग मध्येच वेळेत आलो, मग मागे काय झालं, पुढे काय झालं, थोडंसं ठेवतं. हे इथपर्यंत आज आपण प्राथमिक सगळं बघितलं. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न आणि हे असं आलं की वेळ काय नक्की ठेवायची, असं बऱ्याच जणांनी विचारलं. तर वेळेचं मी आता असं ठरवलं की आपण प्राथमिकच्या साधकांना आपण हे करत नाही, पण आता आपण प्रगतच्या स्तरावर आपल्याला कोणती वेळ सोयीची पडेल असं आपण सर्वाचा एक सुवर्ण मध्य काढायचा आपण प्रयत्न करूया. तर कोणाला असं वाटतं की बाबा कोणती वेळ असावी, सुरुवातीला आठवड्यातून एकदा आणि नंतर जसा